मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत। 14 ते 20 ऑगस्ट दरम्यान सर्व 288 मतदारसंघांचा आढावा। 29 ऑगस्टला अंतिम निर्णय। ज्याला बरळायचंय त्याला बरळू द्या। नाव न घेता जरांगेंचा राज ठाकरेंवर निशाणा। कोणालाही अडवू नका, संयम ठेवा, कार्यकर्त्यांना आवाहन। आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिली 3 आठवड्यांची वेळ। अजित पवारांची विनंती मान्य। भाजपने ओबीसीतून मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट करावी। देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर रमेश केरे पाटील यांची मागणी। मराठवाड्यातल्या आमदारांसोबतच्या बैठकीनंतर आज मुंबई महानगरातल्या आमदारांची फडणवीसांच्या सोबत बैठक। विधानसभेच्या अनुषंगानं चर्चा होण्याची शक्यता। उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर। उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतल्या महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेणार। सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगेंना ठाकरे भेटणार। पुण्यामध्ये झिकाचा धोका वाढला। शहरात 26 गर्भवतींसह 66 रुग्ण। झिका बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचीही तपासणी होणार। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दखल। आज एसटी कर्मचारी संघटनांसोबत चर्चा। संप रोखण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू। मराठवाड्यातल्या इनाम जमिनीची वर्गवारी बदलण्यास विश्व हिंदू परिषदेचा विरोध। मंदिरं आणि मठ परावलंबी होण्याची शक्यता असल्याचं विश्व हिंदू परिषदेचं मत। बांगलादेशमधल्या स्थितीबाबत सरकारची सर्वपक्षीय बैठकीमध्ये माहिती। विरोधी पक्षाची सरकारला सहकार्याची भूमिका। 8000 विद्यार्थी माघारी परतल्याचं सरकारनं केलं स्पष्ट। मुंबईतल्या चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब आणि बुरखाबंदी विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान। आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारतासाठी महत्त्वाचा दिवस। हॉकीच्या सेमीफायनलमध्ये भारत जर्मनी आमने सामने, तर भालाफेकपटू नीरज चोप्रा पात्रता फेरीसाठी मैदानात उतरणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।